नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? नागराज मंजुळे हे नाव मराठी सिनेसृष्टीत अग्रस्थानी आहे. 2016 साली आलेल्या त्यांच्या सैराट सिनेमाने 100 कोटी पार करत कमाई करत इतिहास रचला. यानंतर नागराज यांच्या प्रत्येक सिनेमाकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं असतं. त्यांनी नाळ, झुंड, घरबंदूक बिर्याणी हेही सिनेमे दिले. तर आता त्यांचा खाशाबा सिनेमा येत आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं आपण म्हणतो. नागराज मंजुळेंच्या मागेही स्त्रीशक्ती आहे. ती म्हणजे त्यांची पत्नी गार्गी कुलकर्णी. गार्गी ही मंजुळेंच्या गावची म्हणजे अहिल्यानगरची आहे. तिथेच त्यांची भेट झाली. गार्गीला वाचनाची खूप आवड असल्याचं नागराज यांनी सांगितलं होतं. ती स्वतःही कविता लिहिते. नागराज मंजुळे जेव्हा पटकथा लिहितात तेव्हा त्या मोजक्या 2-3 व्यक्तींना ऐकवतात. त्यातच गार्गी एक आहे. गार्गीला भाषा आणि साहित्याची आवड आहे. मी ज्या काही क्रिएटिव्ह गोष्टी करतो त्यात गार्गीचा वाटा असतो. ती माझा आरसा आहे असंही नागराज मंजुळे म्हणाले होते. गार्गी कुलकर्णी चित्रपट निर्माती आहे. नागराज यांनी तिच्यासोबत मिळून 8 पार्ट प्रोडक्शनची सुरुवात केली. तिने सैराट, झुंड, घरबंदुकी बिर्याणी या सिनेमांची निर्मिती केली. 2017 साली नागराज आणि गार्गीने लग्नगाठ बांधली. त्याआधी नागराजचा घटस्फोट झाला होता. खूप कमी वयात त्यांचं लग्न झालं होतं.